हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अर्पित असलेल्या या 56व्या कला क्रीडा महोत्सवात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार राहुल शेवाळे, भाजपा नगरसेविका आशा मराठे आदीसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते। माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर व घाटलेगाव प्रभाग क्रमांक 153 नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची सांगता झाली। महाराष्ट्र दिनी गावदेवी मैदानात श्री सत्यनारायण महापूजा झाली। स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या दरम्यान समूह नृत्य स्पर्धा व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमही झाला। या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाचे वतीने माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर आणि नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। राष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन आणि त्यात शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे। त्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबई, महाराष्ट्रात आणि देशामध्ये विविध कार्यक्रम या वर्षात चांगले साजरे होत आहेत। त्यापैकी अनिल पाटणकर आणि मीनाक्षी पाटणकर यांच्या विद्यमानं इथे हा जो एक कार्यक्रम होतो दरवर्षी 1 मेला, हा बघण्यासारखा असतो। विविध क्षेत्रातील इकडच्या स्थानिक मुलाबाळांना, लोकांना, तरुण विद्यार्थीनींना त्यांच्या कलागुणांची कुठंतरी चुणूक दाखवायची संधीसुद्धा या निमित्तानं मिळतं। आपण बघताय स्टेजवर कार्यक्रम सुरू आहे, धार्मिक कार्यक्रम सुरू आहे, महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते आणि हे आल्हाददायक वातावरण हेच महाराष्ट्राला पुढे गेली 56 वर्ष हा उत्सव आम्ही साजरा करतो आहे। घाटला गावदेवी उत्कर्ष मंडळ इथल्या त्यावेळच्या पिढीने जी स्थापना केलेली, त्यानंतर एक कार्यकर्ता आणि नंतर एक स्पर्धक कार्यकर्ता, मग मी सुद्धा 10 वर्ष अध्यक्षपदावर होतो। आता 15 वर्षानंतर ती धुरा आम्ही बाकीच्या युवा पिढीकडे दिलेली आहे आणि आज 56वा साजरा करत असताना यंदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जनशताब्दी आहे आणि ती यंदाचा उत्सव आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या जनशताब्दीला समर्पित केली होती। त्यामुळे तुम्ही जे बघता येते की साहेबांचे फोटो लागलेत सगळे, तर यंदाचा उत्सव आम्ही साहेबांना समर्पित केला होता आणि सगळ्या प्रकारच्या स्पर्धा आज 1 मेच्या दिवशी सांगता समारोप होतो। एक महाराष्ट्र दिन म्हणून, एक कामगार दिन म्हणून आणि त्यात आज विशेष म्हणजे आज बुद्ध पौर्णिमासुद्धा आहे। हा दरवेळेला दुग्ध शर्करा असतो, पण यंदा 3 योग आहेत अशाच प्रकारे आज जुळून आलेले आहेत। या महोत्सवाला शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी पण भेट दिली आहे। उद्धव साहेब येऊन गेले यावेळेला, मागच्या वेळेस आदित्यसुद्धा साहेब आलेले आणि विविध क्षेत्रातली सुद्धा मान्यवर मंडळी, उद्योजक असतील, विकासक असतील, असे सर्वच आपापल्या परीने भेट देत असतात। काय सांगाल या अशा प्रकारच्या महोत्सवातून लोकांना काय प्रेरणा मिळते? लोकांना प्रेरणा म्हणजे काय, लोकांच्या सुट्टीचा काळ असतो, परीक्षा संपलेल्या असतात, त्यामुळे लहान मुलांचा, महिला वर्गाचा सहभाग स्पर्धेला चांगला असतो आणि आजच्या दिवशी आम्ही ती एक नृत्य स्पर्धा, पारंपरिक नृत्य स्पर्धा घेऊन त्याचा आम्ही समारोप करतो। आजच्या 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करत असतो। दरवर्षी घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळ आपला 56वा कला व क्रीडा महोत्सव साजरा करीत आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा आम्ही त्यांना महोत्सव समर्पित केला आहे आणि आज खूप आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज आम्हाला भेट दिली इकडे। खूप आम्हाला आनंद वाटतोय त्यांच्या याच्यामुळे। अशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे। हा कार्यक्रम आपला महोत्सव जवळजवळ 1 महिना हा आपला चालू असतो। म्हणजे ते कबड्डी असो, क्रिकेट असो, मैदानी खेळ असो, जे आपण मुलांना मैदानात खेळायला मिळत नाही ते आपण इथे लहान मुलांचे वाटाणा शोधणे, म्हणजे असे छोटे मुलांचे जे मुलं हल्ली मोबाईलमध्ये असतात ते आपण खेळ त्या मुलांसाठी इथे आपण घेत असतो। 1 महिनाभर हा कार्यक्रम चालू असतो। आज महाराष्ट्र दिन सुद्धा आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, कामगार दिवस आहे। आज त्रिवार दिवस आहे आजचा, म्हणजे 3 जयंत्या एकत्र आलेल्या आहेत आणि आज सर्वांना खूप शुभेच्छा देते। इथे आमच्या मीनाक्षी पाटणकर ताईंनी हा जो कार्यक्रम ठेवलेला, हा खूप वर्ष म्हणजे 56वा भव्य दिव्य हा इथे कार्यक्रम त्यांनी अगोदर आपले भाऊ अनिल पाटण
सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आज मी प्रथमच गावदेवी घाटला ह्या उत्साहामध्ये. आज महाराष्ट्र दिन आहे 1 मे. आज हा उत्साहामध्ये एवढं आनंदीदायी वातावरण आहे की सगळी लोक म्हणजे पूजेला पाय पडायला आलेली आहेत. जे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत होत आहे. परत कलाचं प्रदर्शन चालू आहे. अशा प्रकारे हा उत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आणि लोकांना ह्यातनं काही ना काही चांगल्या प्रेरणा भेटत आहेत. अशाच म्हणजे या सांस्कृतिक कला आपण पुढेही जपल्या पाहिजे, कारण जी आपली भारताची महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती आपण आपल्या मार्फतच आपल्या पुढच्या पिढीला द्यावी, असं माझं ह्या कार्यक्रमातनं एक सर्वांना उद्देश आहे. दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन त्याचप्रमाणे कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि गेली 56 वर्ष या घाटला गावदेवी मैदानामध्ये गावदेवी उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने हा मोठा उत्सव सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी होत असते. क्रीडा महोत्सव भरवला जातो, त्याचा देखील हा समारोप असतो आणि अतिशय विविध उपक्रम राबवले जातात या मंडळाच्या वतीने. या मंडळाचे प्रमुख अनिल पाटणकरजी आणि नवनिर्मित नगरसेविका मीनाक्षी पाटणकर या संपूर्ण कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्टपणे नियोजन करतात आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतात. आजच्या या शुभदिनानिमित्त मी आज संपूर्ण जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिनाचं औचित्य साधून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आज या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी उपस्थित दाखवली. या ठिकाणचे कार्यसम्राट नगरसेवक बे समिती अध्यक्ष श्री अनिल पाटणकर यांच्या पुढाकाराने आज 56व्या भव्य कला क्रीडा महोत्सव घाटले गावदेवी उत्कृष्ट मंडळाच्या माध्यमातून साजरा केला. सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली. कार्यक्रमाचा आनंद लुटला. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या सर्व जणांना मी शुभेच्छा देतो. आज कामगार दिन आहे, कामगार दिनाच्या पण शुभेच्छा देतो आणि दरवर्षी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून गावदेवी मित्रमंडळातर्फे सत्यनारायणची पूजा आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. नेहमीच उत्साह आणि आनंदाने साजरा केला जातो. आपण बघाल सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत आणि विविध स्पर्धांचं पण आयोजन केलं जातं. मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हमारे नगर सेवक मीनाक्षी ताई पाटनकर और हमारे दोस्त अनिल भाई पाटनकर का हर साल का ये प्रोग्राम महाराष्ट्र दिवस के उपलक्ष्य में बहुत ही जोरदार, शानदार और बहुत ही उत्साह से मनाया जाता है और उसका ही लाभ लेने के लिए, दर्शन लेने के लिए मैं यहाँ पर आया हूँ. मैं उनको सबको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ कि इसी तरह ये प्रोग्राम उनका हर साल चलता रहे और वो प्रगति करते रहे. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.